दरम्यान मनोज जरांगेंच्या बीडमधील इशारा सभेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी आता जो आढावा घेतला तो आपण बघितला आणि थोड्याच वेळात या सभेला कदाचित सुरुवात होईल। यामध्ये जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे बघावं लागेल। पण बीडमधल्या मनोज जरांगेंच्या सभास्थळावरून काही मराठा तरुणांशी देखील संवाद साधला की त्यांच्या मनात नेमकं काय ते जाणून घेतलंय गोविंद शेळकेंनी। पाहूयात। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारला दिलेली मुदत ही 24 तारखेला संपते आहे आणि त्याच्याबरोबर एक दिवस आधी मनोज जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये याच पाटील मैदानावरती इशारा सभा घेत आहेत। या इशारा सभाच्या घोषणेनंतर या ठिकाणी आयोजक मागच्या 8 दिवसापासून अगदी तयारीला लागलेत। ही तयारी कशी चालू आहे, काय काय तयारी करण्यात आली आहे, या संदर्भात बोलण्यासाठी हे सगळे आयोजक आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय तयारी करण्यात आली आहे, किती दिवसापासून काम चालू आहे? संपूर्ण गावोगावी जनजागृती करून ग्राम लेवलच्या सभा आणि सभेसाठी जे आवाहन करण्यात आलं की सर्व लोकांनी सभेसाठी यावं म्हणून। पण यापूर्वी सुद्धा संवाद यात्रा झाल्या होत्या, त्यात आणि यात काय फरक वाटतो? याच्यामध्ये आहे तो इथून मागची जे संवाद यात्रा झाल्या होत्या ते फक्त असे ग्राउंड फ्लोअरवरती जाऊन झालेल्या नव्हत्या। आता इथं गावगाव बैठका असो आणि वैयक्तिक आवाहन करण्यात आलं की इशारा सभेसाठी यावं म्हणून प्रत्येकाने। अच्छा, काय तयारी केली? आज आम्ही सगळे इथं जेवढे कार्यकर्ते आहेत सगळे आम्ही खर्चाने इथं येऊन आज आम्ही जरांगे पाटलांच्या सभेला आम्ही मोठ्या उत्साहाने आणि सगळ्या आज शेवटची सभा असल्या कारणाने आम्ही सगळ्यांनी इथं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि सरकारने याच्यावर अल्टिमेटम दिले होते। आता 24 तारीख ही लास्ट आहे। आता ह्या तारखेला आम्ही जर वाट पाहून आम्ही आजच्या सभेत जे पाटील सांगतील त्या हिशोबाने आम्ही पुढचे कार्यकारिणी ठरवणार आहोत आज। आणि आम्ही आज 200 JCBने आज पाटलांचं स्वागत होणार आहे इथे बीडला आणि सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाने मोठा प्रतिसाद दिलेला आहे कारण त्यांचं पहिलं स्वागत हे मुस्लिम समाज मार्फत बीडमध्ये होणार आहे। इथं सभाची सगळी तयारी झालेली आहे। मनोज जरांगे पाटील जे बोलतील ते सगळा मराठा समाज घेऊन पुढे जाणार। मनोज जरांगे पाटील जी दिशा ठरवितील ती दिशा सर्व मराठा समाजाची असेल। आणि या ठिकाणी म्हणजे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती ही सभा होणार आहे, ज्या सभास्थळाला पाटील मैदान असं नाव देण्यात आलंय। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पाटील मैदान, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।